नमस्कार. सुप्रजामधील माझ्या सगळ्या मुलींना नमस्कार. त्याचबरोबर त्यांच्या पालकांना आणि त्यांच्या सासू सासऱ्यांना सुद्धा नमस्कार. सुप्रजाच्या मुली हल्ली मला अगदी आई मानायला लागल्या आहेत, म्हणून मी काही हे विचार घेऊन आले. पण एक डॉक्टर म्हणून 34 वर्षापासून मी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हापासून जेव्हा जेव्हा मुली मला हा प्रश्न विचारतात तेव्हा तेव्हा त्यांना जे उत्तर मी देत आलेली आहे तेच उत्तर आज मी मुलींनो तुम्हाला देत आहे. सणासुदींचे दिवस आले की अनेक मुली माझ्या दवाखान्यात अगदी पहिल्यापासून येऊन, मॅडम गोळ्या लिहून द्या ना हो, पाळी येणारे, आता सण आहेत, पूजा करायचे. तर मी त्यांना जे उत्तर देते ते उत्तर असं की ह्या गोष्टीला 2 टोकं आहेत. एक गोष्ट अशी की तुम्ही तुमची विचारसरणी बदला, आणि दुसरं, जर का विचारसरणी बदलता आली नाही तर काय करायचं. पहिली गोष्ट म्हणजे देवाला कुठेही आपलं वाईट बघायचं नसतं. देव हा आपल्या आईसारखा असतो. विटाळ ज्याला म्हणतात तोच विटाळ पुढे जाऊन बाळाला अन्न पोषण देणार असतो. म्हणजे मग तो विटाळ कसा मानायचा, हा एक प्रश्न. दुसरी गोष्ट म्हणजे जगामधली सगळी माणसं, फॉर एक्झाम्पल ख्रिश्चन लोक आहेत, ती लोक चर्चमध्ये जातातच की नाही पाळी आली की, का पाळी आली की जात नाहीत. मग त्यांचा देव काय त्यांना काही पाप त्यांना देतो किंवा त्यांना काही वाईट करतो असं काही आहे का? असं काही नाहीये. आपल्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलंय की देव म्हणजे काय कुठे स्वर्गात राहणारा असा नाही. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्ता पचाम्यन्नम चतुर्विधम सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानम अपोहनम च वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यो वेदांतकृत वेद विदेव दाह. म्हणजे मी तुमच्या हृदयातच आहे, मी कुठे असा वरती स्वर्ग नरक असं काहीच नाहीये. म्हणजे आपल्या कृतीनेच आपण स्वर्ग आणि नरक भोगतोय की नाही. मग आता जर पाळी आली आणि ती पुढे ढकलायला गोळी घेतली तर ती जरी तुम्ही एक गोळी घेतली तरी सुद्धा तुमच्या शरीरामध्ये हॉर्मोन्स जे असतात ते वर खाली ज्या दिवशी वर जातात आणि ज्या दिवशी खाली येतात त्याच्यामध्ये कुठेतरी गडबड होऊन जाते. त्यांना कळत नाही की अरे बापरे, आपण खाली पडायचं होतं आणि अचानक ही गोळी आली आणि आता आपण वरती चढलो. आणि त्यामुळे त्या शरीराला किंवा त्या अंडग्रंथीला, ज्याच्यामधनं 2 प्रकारचे हॉर्मोन बाहेर येत असतात, FSH आणि LH, हे जे 2 हॉर्मोन बाहेर येत असतात ते पूर्णपणे गोंधळून जातात. त्याचं होतंय काय की आज आपल्या देशामध्ये ओव्हेरियन कॅन्सर हा सगळ्यात जास्त प्रमाणात असलेला रोग आहे, कारण ह्या गोळ्या राजरोजपणे घेतल्या जातात. आता ह्याचं दुसरं टोक आहे की समजा तुमच्या घरात कर्मठ वातावरण आहे आणि त्यांना चालत नाही की तुम्ही पाळीच्या वेळी पूजा नाही करायची. ठीक आहे, त्यांचे विचार आपल्याला मान्य आहेत, मग बाजूला बसा, पण गोळ्या घेऊ नका. मुलीनो, जर का घरामध्ये पटत नसेल आणि पूजा केलेली चालत नसेल तर बाहेर बसा, मैत्रिणीकडे जा, माहेरी जा, किंवा माहेरी चालत नसेल, सासरी पण चालत नसेल तर बाजूला एका खोलीत बसा, पण गोळ्या मात्र घेऊ नका. कारण आपण जे असं आत्ता बोललो, स्वर्ग आणि नरक इकडेच आहे. गोळ्या तुम्हाला नरकात घालतायत. तुम्हाला नको तो रोग तुमच्या शरीरामध्ये तुम्ही बोलावून घेताय. त्यामुळे ह्याच्याबद्दल विचार करा. हा व्हिडिओ नीट बघा. तुमचे कुठलेही प्रश्न असतील तर आम्ही त्यांना उत्तर द्यायला अगदी कायम तयार आहोत. तर सुप्रजामध्ये तुमचे जे काही कमेंट असतील ते कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा ग्रुपमध्ये आम्हाला कधीही विचारा. नमस्कार.